पण ऍक्च्युली आता आम्ही हरवलोय खरं तर. हो का मित्रांनो, लांडर दिसतं का दोन येतं बघा. बघा फुलं चकल तर फुल चॉकलेट फुल तर लिटरली जिरलेली आहे आमची. म्हणता म्हणता आम्ही 7,000 स्टेप चाललेलो आहे. मित्रांनो काय ते वेगळे थांबा. काय नाही झालं, काय नाही झालं. दिसलं का डोक्यात सार्थ कुठं जाय. रामकृष्ण अरे मित्रांनो. तर सकाळी आम्ही बरोबर 7 वाजता उठलो होतो आणि आम्ही सकाळी तळजायला नाश्ता केला. तर मित्रांनो आता जंगलात आम्ही कमीत कमी एक 10 किलोमीटर आत आलो. पण ॲक्च्युली आता आम्ही हरवलोय खरं तर. बघा इकडंही कोण नाहीये आणि इकडंही कोण नाही. तर मित्रांनो तुमचा हरवलेला अनुभव आम्हाला पण नक्की कळवा. तर मित्रांनो आम्ही चालतोय फक्त आणि आम्हाला खरंच कळत नाही की आम्ही कुठं चाललोय. आणि लिटरली आम्ही मोरबीर पाहिलंय, 1-2-3 मोर पाहिले. तळजाच्या जंगलात आतपर्यंत आलोय. आणि न बघा बघा एक पोरगा याचं नाव सार्थक आहे. हां तर मित्रांनो त्याला काय बोललं ना तर त्याला ऐकू येत नाही. लिटरली तुम्ही अक्षरशः कंटाळा येईल त्याबरोबर, पण त्याला कळणारच नाही त्याला की काय चाललंय त्यासोबत. हो का आता जरी मी म्हटलं ना सार्थक, हो का त्याने ऐकलंच नाही. का तुम्ही फील करू शकता का त्याने विमल खाल्लं आता. हो का मित्रांनो वातावरण फुल चॉकलेट आहे. लिटरली एकदम क्वालिटी वाटते. म्हणजे आज असं मला फील आलं की लिटरली थांबा एक मिनिट लांडरे होती तिथं, मला असं तर दाखवतो. हो का मित्रांनो लांडर दिसतंय का दोन येतं बघा. हो बघा दिसतंय का. हो का इथे एक लांडरे आणि का इथे का लांडरे. हो का 2 लांडरे दिसत आहेत मित्रांनो. 2 नाही का 3 लांडरे. हो का 3 लांडरे. हो बघा 3. हो का 3 नाही 4 लांडरे मित्रांनो. हो का हो बघा तिथे मोर आहे. थांबा दाखवतो तुम्हाला. हो बघा हो का हा जो आहे ना, हो बघा हावाला ना मोर आहे आणि काही लांडर आहेत. तर मित्रांनो ब्लॉग फुल क्वालिटी चाललाय सध्या. तर बघू आपण कंटिन्यू करू पुढे. तर मित्रांनो ब्लॉग फुल क्वालिटी चाललाय तर आपण कंटिन्यू करू पुढे. 1 मिनिट मी त्यांच्यापाशी जातो, ते पळतील पण. तर मित्रांनो माझा फोन खाली पडला तर माझे मित्र हसतायत. हो बघा दिसतंय का तुम्हाला लांडर. हो बघा हो बघा थांब एक मिनिट जवळ दाखवतो तुम्हाला मी. हो बघा ते पळ. हो का मोर. हो का मोर. हो का मित्रांनो का मोर. हो बघा इथं मोर आहे. हो बघा मोर हा नका लांडर. हो बघा दिसतं का. हो बघा हो बघा इथं मोर आहे आणि पलीकडे लांडर आहे. तर त्यांना जास्त डिस्टर्ब नको करायला. तर मित्रांनो त्यांना जास्त डिस्टर्ब नको करायला तर आपण जाऊ का नाही. काही खारतो का. हो बघा दिसते का. मित्रांनो ब्लॉग क्वालिटी चालतं फुल. आम्ही 4 मोर बघितलेत आत्तापर्यंत. पण बरं वाटलं मित्रांनो, फील आला की आज खरंच आलं बाबा कुठेतरी. डायरेक्ट घेऊन जातोय आणि यांचं चाललंय विमलवरनं भांडता का फालतू लोक. ओके त्याला घरात खायला प्यायला का विमलवरनं भांडतो का. ह्याला तर अक्कलच नाही मित्रांनो. जवळजवळ 8 दिवस झाले कामाला गेला नाहीये. हो बघा आणि सकाळी मी झोपलो होतो चांगलं, रात्री 4 वाजता झोपलो होतो आणि ह्याने मला मोकर उठवून ठेवले सकाळी माहिती का. लिटरली मला वाटते सकाळपासून फक्त 2 तास झोपले. 48 तास जागा आहे पूर्णपणे. तर मित्रांनो हा का म्हणतोय खोटं तर केवढं बोलतो. हे बघा लोकेशन फुल चॉकलेट होत चालले. आताशी कुठे बिल्डिंग दिसायला लागली मित्रांनो. जीवा आलाय. हो का आता सगळ्यात जास्त खुश आहे बघा. त्याला असं वाटतं की आम्ही फुल नाही का आता मग अशी घाबरत होता त्याला. असं मी बिबटीची भीती घातली होती त्याला. म्हणलं बिबटेला असं तिथं त्याची भीती वाढत होती त्याला. पण तो आता जरा बरा झालाय. मित्रांनो आताशी लोक दिसायला लागली रोडला. आम्ही निघलोय बाहेर पण आम्हाला वेळ लागणार जायला. कमीत कमी 10-12 किलोमीटर आत आलो. बघू आता किती वेळ लागेल. आणि मित्रांनो माझ्या मित्रांनी फुल चॉकलेटवाला गाणं लावले. अगं ते बंद केलं. ब्लॉग चालू केलं की गाणं बंद केलं. नशिबावर रेंज तरी आले आत्ता. मग अशी रेंज पण नव्हती आता मग धरणं लिटरली फोनला. मोर बिरले काय पाहिलं बघू ब्लॉगमध्ये पण काय दाखवता नाही आलं. पण लोकेशन क्वालिटी आता आम्ही लोकेशन तुम्हाला दाखवतो. हो बघा आम्ही 4 जण चालतोय. आणि इथे टाकी चोरणार आहे सांग ना आता बघेन. माझा मित्र म्हणतो आपण टाकी चोरण्याचा प्रयत्न केला असता
मी त्याला म्हणलो घेऊन कशी जायची एवढी मोठी टाकी 4 जण आहे आम्ही ढकलत मला वाटतं जातात पोरं. हे बघा हे फुलं चॉकलेट फुल चॉकलेट फुल हा बघा हा बघा ह्याला काही भेटत नाही का बघा हा कसं करतो का न आत्ताची कुठे लोक दिसायला लागलीत तुम्ही बघू शकता माझ्या मागं. आणि आत्ता बरोबर सकाळची मला वाटते 12-1 वाजले 12 नाही इतके नाही 8 वाजले असेल 8-9 वाजता किती वाजले रे 9 वाजले सकाळची. तर बघा लोक तर दिसतात नशीब. मित्रांनो जरा व्हिडिओ जरा ओबरदो पडेल कारण की रोड खराब आहे बघा रोड खराब आहे आणि फुलं आते आम्ही हा बघा काय लिहिलं आहे इथं बहुतेक टेम्पल आहे. थांब मला दाखवतो एकच मिनटं का रोड बघा कसं आहे हा बघा रोड बघा कसं आहे नाही मित्रांनो हे काय ते वेगळे थांब आपण बघायला जाऊ थांब 1 मिनटं दाखवतो बघ मित्रांनो काय माहिती काय ते हॉटेलचा काय ते टाईप आहे आम्ही तळजाईच्या वरती आहे थांब आपण आज जाऊ इथं जायला जागा आहे. आहा होय मित्रांनो फुल चॉकलेट आवाज घुमते बघा माझा आवाज बघा चेंज झाला आवाज. आणि इकडं बघा मित्रांनो झूम लोकेशन बघा मॅडम मित्रांनो हे बघा कसलं घाण दिसतंय ना असलं फील येतं ना मित्रांनो लिटरली आम्ही कुठे ते मला पण नाही माहिती पण मित्रांनो आज खरंच वाटलं की काहीतरी आज आलं कुठे ते करायला हो का गोड आमचा गोड सार्थक. हे बघा हा बघा मित्रांनो एक घर होतं कोणाचं तरी आणि खूप काय काय लिहिलेलं आहे बघा तो म्हणून दाखवतो हा बघा. तर मित्रांनो आपण इथं बाहेर निघू अरे घुमर टाईप आहे घुमर टाईप आवाज पण लय भारी येतोय. मित्रांनो नाही मला पण नाही माहिती मित्रांनो ऍक्च्युली हे सगळे माझ्या भरोसे आलेत घरी जायचं रोड आणि मलाच ऍक्च्युली घरी जायचं रोड नाही माहिती सध्याची परिस्थिती आमची अशी आहे. मित्रांनो आता आम्ही आलोय जवळजवळ 2 तास इथे फिरतोय. आता ह्याच्या घरच्यांचे फोन चालू झालेत की घरी या आणि मग घरी कसं जायचं हेच माहित नाही इथं दिसतं फिरतोच आम्ही कुत्रं नाही आमच्याबरोबर कोणच नाही पुढं मागं पण हा काय माझा मित्र बावट मला दिसतोय का विशाल हां शूट करतोय. आणि एक दादा भेटला होता आम्हाला तो म्हणला इथून तळजाई मंदिर अर्धा-पाऊण तासाच्या रोडवर आहे बघू आता पोचला आम्ही हळूहळू. तर मित्रांनो आता चढ होते हा बघा लय चोडी हा बघा आता हो का आणि हा म्हणते फाटली माझी सार्थक हा सार्थक येतो ना हा जो आहे ना हा सार्थक आहे तो मानव आहे आणि हा काही विशाल सगळे लहानपणीचे मित्र आहे फक्त हे बावट कुंदनचं पोरगा काही. तर मित्रांनो माझ्या मित्रांना अनुभव विचारा अनुभव मावर फिरायला काय काय नाही इकडून मला माहिती आहे. तर तुझं सार्थक काय अनुभव होता की मायावर आलो कसं वाटतंय इकडे बघून सांग कसं वाटतं ते सांग अरे कसं वाटतं ते सांग काय करू नाही काय करत नाही मायाबरोबर परत येशील का पुढं सार्थक परत येशील का पुढं मायाबरोबर टपाटप द्यायला लागले सांग ना लागतोय अरे सांग तरी विशाल काय अनुभव होता येऊन बघून जावा काय म्हणतोय परत एकदा काय लिटरली गांड काय तर लिटरली जिरलेली आहे आमची मित्रांनो जाय म्हणता आम्ही 7,000 स्टेप चाललेलो आहे भाटली पूर्णपणे जल्दी फोकस करा मित्रांनो आता काकांनी रोड सांगितला आम्हाला प्राणी बघितले हो काय म्हणतो का अरे बोल की काहीतरी हॅलो. तर मित्रांनो दादांनी सांगितले एक पुढे गेले की वॉश टावर म्हणून कोणत्या तरी जंगलात आणलेला आहे वाघ काही दिसला नाही वाघ नाही दिसला नुसते मोरच दिसते नुसते मोरच दिसतात मोर काय करतात ते पण दिसत काय मी नाही पडलं काय सार्थक तर काळा कुंदनचा पोरगा सार्थक मित्र पडला आत्ताच
तर मित्रांनो जंगलात तर मित्रांनो जंगलात तर हरवलंय पण हरवण्यासारखं वाटतच नाहीये मित्रांनो जंगलात आम्ही हरवलं आता पण काय हरवल्यासारखं वाटतच नाही 4 गाबडी आली माझ्या बरोबर काय म्हणते ते एक बहिर आहे त्याला ऐकू येत नाही काय त्याला काही बोला मित्रांनो हात दुखायला लागले ब्लॉक धरून धरून तर मित्रांनो एक दादा दिसलेला आहे झाडांना पाणी घालतं का आणि बघा हा वॉश टॉवर आहे पाण्याची टाकी हा बघा काय ते बोलतोय इकडे इकडे सरडा साडा दिसलाय खाली गेलाय खाली थांबा 2 मिनिट आहे का हाय खाली गेला तर मित्रांनो पक्ष्यांचं प्यायचं पाणी होती ते हा बघा वॉश टॉवर सापडलं आम्हाला वॉश टॉवर जाऊन तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी व्ह्यू तर बघा वॉश टॉवर आले उठलाय का तर मित्रांनो आत्ता आले वॉच टॉवरला हे बघा व्ह्यू आणि मित्रांनो आत्ता माझ्या मित्राच्या पप्पांचा फोन आला फुल शिवाय दिला त्याला आम्ही खरं तर कपडे इस्त्री करायला आलतो आणि म्हणलं 5 मिनिटं त्याला जाऊन यावं सगळं वाटूनच केलं आम्ही हे बघा होई घर बघा तर मित्रांनो आता इथं वरती आलतो आणि बघा आम्हाला एक खारुताईचं घरटं दिसलं का इथं आणि एकदम लपून केलं तिने हा बघा आता लय वरती आम्ही लेटर थांबा दाखवतो किती वर हा बघा वॉच टॉवर आहे आणि बघा इथं खारुताईचं घरटं आहे मित्रांनो आम्ही 4 जण पण एवढा खाली नाही रे चिरली रे हक्की हे बघा काय रे डोकांची गिरली माझी नाही गिरली मावा टाकलाय मी काय मावा टाकलं काय रे, मी जाणं पुढं माझी नाही गिरली मित्रांनो लय मोठा जोक झाला आता आम्ही जिथं सुरू केलं ना तिथंच परत आलो आता लिटरली हल्ला ओळखलं का कोण आहे माहिती काय आता वरती जायचं आम्हाला कसं जाऊ वरती चालतं हॅलो मित्रांनो मित्रांनो सकाळ सकाळ आई बहीण पण केली आहे सगळं केल्याशिवाय पण खाल्लं सगळं झालं वातावरण मित्रांनो आम्ही खरं तर महत्वाचं काम बिल्डिंग दाखव बिल्डिंग दिसायला लागली तिची पण मित्रांनो ऐका महत्वाचा विषय आम्ही खरं तर कपड्याला इस्त्री मारायला आलो सकाळ सकाळ आणि म्हणलं फक्त 5 मिनिटं नाश्ता करून जावं तर 2.5 तास इथंच नाश्ता चाललाय आमचा नाश्ता खाऊ नाश्ता जिरला आमचा आता परत डाळीचा भात खाणार बघा यांनी मावा टाकले तर पावर आले भाऊ मध्ये मावा टाकले तर पावर आली फायद्याचे कपडे कसे ओळखणार तिथं गेल्यावर फोटो व्हिडिओ कॉल करेल आणि व्हिडिओला रेंजच नसेल तर बॉडी टेस्ट करून काय काय बॉडी ट्रस्टवर टाकू काय बॉडी ट्रस्टवर टाकायची मित्रांनो मित्रांनो ब्लॉग आयुष्यभर आठवण लक्षात ठेवा लिटरली फुल मजा आली आज काय रे या इथे काहीतरी आहे काहीतरी हा बघा इथं काहीतरी आहे मोर हा इथं बहुतेक मोर आहे बघा मित्रांनो खूप लोक थांबली आणि मोर बघायला घरी झालं मी परत दाखवतो मोर म्हटलं तर खरं ठरलं लिटरली मोर दिसला मोर आहे का नक्की पण कुठे बघा कुठे हा बघा मित्रांनो तुम्हाला मग दाखवलं त्यापेक्षा स्पष्ट नाही आहे बघा हा बघा इथे एकदम लाईट आहे हा दिसला खाल्लं राष्ट्रीय पक्षी लिटरली दिसला शेवटी तर मित्रांनो तेवढी समोर बघायला खूप गरज झाली बघू शकता वापसला यार तुला सांगता येत ना का पहिलं मित्रांनो आत्ताशी कुठे रेंज आली आणि जीवात जीव आलाय आणि महत्वाच्या दिवशी आमचा कपड्याचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय आत्ता जस्ट नावला लिटरली त्या कपड्यावर आम्ही पटकन पळत आलोय खरं तर अजून 1.5-2 तास लागतील जायला बघू आता किती वेळात पोहोचला आम्ही मित्रांनो आम्ही लय खाली गेलो होतो बघा इथं अख्खा स्टीफ स्लोप दिसतंय का परत देखावून परत हो मोर हो का मित्रांनो थांबा हो का मोर दिसलाय परत मोर आहे का थांबा तुम्हाला मी दाखवतो हा बघा इथं मोर आहेत हो का दिसलं का दोन आहे इकडे थांबा एक मिनिट मला मी दाखवतो थोडा खाली जाऊन पळून जातील मला इकडे एक आणि तिकडे हा बघा पळून जातील ते हो का पळतो का पळाला रोड राहिला आहे फक्त काही ते 8-10 किलोमीटर आणि आम्ही बरोबर आता 12-13 किलोमीटरच्या वर चाललो आहे त्यापेक्षा जास्त चाललो असेल काय माहिती किती आज आलोय आता किती रोज चाललो तर माझं वजन कमी होईल हो बघा कळलं काय
व्लॉग बनवणं असं असं आज मला चक्क असं वाटलं की वजन वाढायला अजून. पण रोज रोज शिव्या खायला लागतील बापाच्या. मग क्वालिटी हा मग काय याला चालतच राहते चालत. मित्रांनो एक मावेची पावर तुम्ही इथं चक्क बघू शकता. 30 वाला 30 वाला रोज पप्पूच एक 30 वाला मावा खायचा. पावर कशी पावर मावा टाकून त्याला घाम पण नाही माहिती का आमची power. तुला दम लागला का नाही दम? सारखा दम लागला का नाही थोडाही नाही. अरे त्याच्या डोळ्या डोळ्याला लागलेला उड्या डोळ्यात काठी लागलेली आहे. दोन दम हो का तो म्हणते इंस्टाला ब्लॉग टाक त्याला. आता त्याला इंस्टाग्राम म्हणजे ते तरी माहिती त्याला विचार पहिलं. त्याला इंस्टाग्राम काय असते ते विचार त्याला. स्पेलिंग सांग. इंस्टाग्रामची स्पेलिंग सांग. इंस्टाग्रामची स्पेलिंग विचारता इंस्टाग्रामची स्पेलिंग आहे मित्रांनो. इंस्टाग्रामची स्पेलिंग आणि मित्रांनो ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे. डुकरासारखं तोंड टाकायचं डुकरासारखं. 10वी पास झालाय. त्याला सांगितलं चांगलं कॉलेज हॉस्टेलला होता तो. त्याला सांगितलं कॉलेजला ऍडमिशन घे तर त्याला कॉलेजला जाऊ वाटत नाही. एवढा अशी घडपड पोरग परत गाडी घ्यायला वर यायचं का चालत. मी म्हणलं तिथून हो का आता म्हणलं काय ते डोकं चालवलंय आणि म्हणून खालचं घेतलं नाही कुठले फिरून उलट खडी टाकून श्री चुकीचं केलंय. अरे खडी जसं चालतेच नाही. उलट चालत येत नाही. हा काही खडी टाकले चालतेच नाही. मित्रांनो हा बघ लांडोर आहेत 2 आणि ते खात आहेत. थांब तुम्हाला दाखवतो. ते दिसते का ते खायचं आहे त्यांचं आणि ते खाता येते. थांब हा बघा दिसते का तुम्हाला. थांब तुम्हाला जवळून दाखवतो. हा बघा लांडोर खातं का दिसलं का. हा बघा का दिसलं का बघा उडत. तर मित्रांनो का इथे हॅनी मेजरचं आहे ना हॅनी मेजरचं हे बोर्ड लावलं काही 7 किलोमीटर काहीतरी आहे. मी बोलतोच काहीतरी काय बी नाव घेतोय. हा का म्हणते बनतच काहीतरी. फोन काढलं की सार्थक तोंडच बंद होतं मित्रांनो. काय माहिती काय डायरेक्ट सार्थक गप्पच बसतो. माझी नाही शिरली. उतरली. तर मित्रांनो ह्याचं तर काय नाही खांबा पिऊन आलता काही विषय नाही का. महत्वाचा विषय आता पूर्णपणे जिरलेली आहे. हॅलो हॅलो कोण आहे हॅलो कोण आहे. आता नाही फोन रेंज गेली आता. कोण होतं पण मम्मी. हा का मित्रांनो रेंज गेलेली आहे. आणि पप्पांचा फोन आला घरनं. आणि मित्रांनो मम्मीने 100 फोन केले तरी काय वाटणार नाही. पप्पांचा एक फोन आला ना पातळ डायरेक्ट डायरेक्ट फुटतो मित्रांनो. म्हणजे खोटं नाही बोलत त्यापेक्षा जास्त मला टेन्शन आलं की कपडे इस्त्री फक्त विषय काय कपडे इस्त्रीचा. हा आता रेंज आली. हॅलो आता नाही मम्मीशी दिसतो बोलतो. अर्धा दिसतो. मित्रांनो रेंज तर गेलेली पण एक गोष्ट ना खोटं नाही बोलत. हे पण दाखव. पप्पा म्हणजे पप्पा असतात. हा का रेंज का फोन बॅग पडलाय पूर्णपणे फोन पण पडलाय. हँग पण मित्रांनो पप्पा म्हणजे पप्पा असतात. लिटरली एक फोन आला तरी पत्ता व्हायला वेळ नाही बरं, लागत. आता पप्पा म्हणजे मम्मी असते. हो का पप्पा म्हणजे मम्मी असते का नाही. पप्पा म्हणजे पप्पाच असते. हो का कळलं का अरे आई हे बघा आताची काय दिसले कॉलला वेगळा प्राणी. हो का विश्रांतीगृह. तर अनुभव विचारू आपल्याला विशाल. हो का हा विशाल आहे. हा भैरू बुवा याला ऐकून आणि हा मानव. तर विशाल अनुभव कसा होता तुझं काय म्हणणं आहे भाऊ. मला काय म्हणणं नाही. बिबट्या बघायचा होता. बिबटे बिबट्या काय? बिबट्या गावलाय. हो का बिबट्या सापडलाय. बिबट्या चल तुझा फोटो काढायला येतो. अरे बाबा, फोनचं मला उद्या घ्यायला नाही लागेल. मानव आवाज येत नाही सांग रे. पण मी मला आहे की व्हिडिओ चालू कर रे जरा. व्हिडिओ चालू कर. व्हिडिओ चालूच आहे. तू बोल फक्त मी ऐकतोय. इकडे दे नाही तर तोंड गाईज हे बघा मी मला मी मावा बघतोय. दगड बसून मित्रांनो आता कुठं दिसायला लागलंय सगळं. मित्रांनो फाटून पूर्णपणे हातात आलेली आहे आणि इतकं बरं वाटतं आज चालून की हो का डोक्यात दगड टाकायची भूमिका. हो का तर मित्रांनो आत्ताशी कुठं ह्युमन सॅटेलायझेशन दिसली. फुल क्वालिटी वाटतं आता. एवढंच जीनची मावा पॅन्ट आहे. घातली त्यांनी. मावा एवढंच आहे काय राव. यार नको रे मला ठेव थोडा काय दे बघा हे असलं असतंय. विमल आहे की दाखवू का दाखव भाऊ.
तीन पुढे 25 वाला आहे गाईस आणि माझ्याकडनं मावा का नाही आहेत गाईस नाही कर ना वर चढून दाखवू का? हा सर बरोबर हा ये सर आप्पा शेठ सर तर मित्रांनो जंगलात आले हे माकड कसं अर्थ कुठे चाललंय मित्रांनो आप्पा शेठ आका सार्थक कुठे चाल वर तिथं सार्थक पडतोय मित्रांनो आता सार्थकची फाटणार बघ कधी जो तिथनं पैसा टाकला थांब रे, तिथनं पैसा टाकला ना मित्रांनो सार्थकची फाटते सार्थक कुठे चाललाय मित्रांनो सार्थक सार्थक कुठे चाललाय बाबा निघलोय आता आलो जरा वरती 4-5 ए, असं नाही करायचंय आलं की आता वरती गेटला जायला पायचे तुकडे पडले ए, इथे चाल. औषध स्थळ काय पाचगाव एवढं लांब ई, आलं. पाचगाव पर्वती पाचगाव पर्वती वनक्षेत्र भांडू और पाचगाव कुठे आहे पाचगाव तुषार मामा कुठं राहतो ते आपण गेलतो अरे तुषारच्या मामाच्या घरी नाही आपण गेलतो ते सामान घेऊन हा बरोबर म्हणजे आपण तिथे आपण हो म्हणजे अजून इथून किती वेळ लागेल गेट काय इथून अजून लागतोय 1 तास भर तर मित्रांनो ब्लॉग कसाही असू दे पण आमची आज पूर्णपणे जिरलेली आहे आणि इतकं बरं वाटतं ब्लॉग फाटून हातात पण आलेली आहे आणि ॲक्च्युअली आम्ही गेलतो शेखरू बघायला काही शेखरू असतं ना हा बघा हे शेखरू हे बघायला गेलतो हो का? बघायला आलतो पण आम्हाला भलतं दिसलं पण हे घरी नाही तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलेलो आहे तुम्हाला बदका दाखवतो बघा इथनं हो बघा इथनं सुरू केलं आणि इथं हत्ती दिसतं का बघा इथं हत्ती आहे आणि बघा इथनं सुरू केलं होतं आम्ही गाईस थोडंसं हा बघा इथं हा बदका पोहता दिसतं का हा बदका कशी उडी मारतात तर मित्रांनो फायनली आमचा ब्लॉग पूर्ण झालेला आहे तर तुम्हाला मी दाखवतो इथं बदकं हो बघा बदकं कशी आंघोळ करतात हो बदकं आंघोळ करतात मित्रांनो लोकेशनवर आम्ही फायनली पोहोचलो जिथनं सुरू केलं होतं तळजाई वन अभयारण्य हो बघा बघा हे तळजाई दिसतंय का आम्ही हा काय दिसतंय का तळजाई तर इथनं लोकेशन सुरू झालं तर फायनली आमचा ब्लॉग पूर्ण झाला आहे थँक्यू फॉर वॉचिंग कसा वाटला नक्की सांगा लिटरली आणि सॉरी फॉर आता डिस्टर्बन्स परत या साईडनी चाललो गाईस परत जंगलात नाही ह्या साईडने नाही जाणार आमची फाटलेली आहे फाटून हातात आलेली आहे हा काय आता थांबा एक मिनिट माझ्या मित्राला विचारतो कसं वाटतंय तर कसं वाटतंय सगळ्यांनी अनुभव सांगा परत येणार का परत येणार का छान वाटलं परत यानं छान वाटलं परत येणार लय बघा मित्रांनो लय भूकच लय पोरं का पाणी पिते आता हो का पाणी प्यायची दिसतो वेळी चूळ मारल तर मित्रांनो ब्लॉग्स पूर्णपणे कम्प्लीट झालेला आहे आणि आता आम्ही आहे तळजाईच्या बाहेर असं आल्यावर थँक्यू फॉर वॉचिंग महिन्याभरात ब्लॉग कम्प्लीट आणि विशाल म्हणतोय गाडीला ब्रेक नाही त्याला सांगा हो आपण त्यापेक्षा बेकार गाडी चालवली